मग आता कसा शांत करता येईल तो राग? मग काय वाटलं नाही तुला ब्लॉक केल्याच नंतर? काय वाटलं? मग तू तर म्हणली ना लाईक करते, मग असं कसं? नाही बा, मला तर नाही. खरंच नाही ना. सॉरी सर, तुम्ही फक्त पुरीलाच रिप्लाय देता, फक्त पुरीलाच रिप्लाय देता. ओय पोरा पुरींना, आदित्य डेअरीला आहे ना आज पॉडकास्ट शूट करायला जायचं होतं आणि जे माझं पॉडकास्ट घ्यायला होते ना, मी त्यांना डायरेक्ट जांभळं घेऊन चाललो होतो. रस्त्यात ते 4 पायाचे प्राणी दिसलं, म्हणलं काय गाडवा म्हणे फिरू राहिले, काही कामधंदा होतं का? पेट्रोल पंपावर फॅन भेटले रे भाई. अरे एवढंच काय, इकडे शिर्डी बस स्टँडवर सुद्धा फॅन भेटले माही. जे दादा आपलं पॉडकास्ट घ्यायला होते ते बी आपल्याला घ्यायला आलेच होते आणि पॉडकास्ट सुरू करायच्या ते माझेच व्हिडिओ पाहत होते. म्हणलं हा लाईक बिक करा बरं का. या बाया लोकेशन होणार होता आपलं पॉडकास्ट शूट. अरे तुम्हाला सांगू, तुम्ही अख्खं पॉडकास्ट शूट झालं, पर सगळं झालं आणि शेवटी कळालं का माईक चालूच नाही. अरे बाबो, जो गोंधळ झालाय बास. त्यांनी मोक्कार प्रश्न विचारले मला, काहीच्या काही मॅद उत्तर दिले, जे रपार रपार. म्हणलं चला आता. अरे त्यांच्याकडे भारी भारी पिल्लं होते कुत्र्याची, म्हणलं एकच नंबर आहे. ते भारी खेळायचे रे माणसा संग. ते झालं बघ सगळं त्यांचं पॉडकास्ट वगैरे शूट करून आणि त्याच्यानंतर त्यांनी ते आम्हाला सेटअप वगैरे दाखवत होते. त्यांचं एकच नंबर होतं तसं ते सेटअप. आणि तिथं ज्या मॅडम होते ते स्वतः त्या व्हिडिओ एडिट करत होत्या. मॅडम पहा म्हणजे काय विशेष. त्या मॅडमनी माझ्यासोबत फोटो वगैरे घेतले काढून. त्या लहानाला पोरांना नेमकं माहित नव्हतं आदित्य डेअरी कोण ते, पहा मला काय म्हणते. कोण देतं नेमका, आणून देतात घरी? मग त्याच्यात पैसे भरून येते का? म्हणजे असे भरून येते ते आणून देतात घरी डायरेक्ट आपल्याला? हो सर, अहो भरून येते पिशव्याच्या पिशव्या. मला कळणार. मग तुम्ही एवढं मोठं सेटअप बांधले इकडे केले तर ठेवा ना काही ते बटन बिटन. बटन बिटन कुठं ठेवते हे बनवती नाही व्हिडिओ. कुठं काय बनवतो? कायचे ब्लॉग बनव? कोणते ब्लॉग बनवतो तू? तुला तो आदित्य डेअरी माहिती का? ते ब्लॉगर आहे, ते त्यांच्या जवळपास 2.5 लाख फॉलोअर आहे यांचे. 2.5 लाख बस एवढेच का म्हणतोय तो? अरे बाबू, आमची पाटली हो पाटली रे. सॉरी सर, तुम्ही फक्त पुरीलाच रिप्लाय देता, फक्त पुरीलाच रिप्लाय देता. ग्रेट ग्रेट ग्रेट. हा का? नंबर कोण दिला तुला? हा का? आवाज तर पण पोरावून येतोय तो. हॅलो हॅलो दादा, तुझा आवाज नाही येते. हा आता येतोय का? हॅलो हॅलो. हा आवाज येतोय आवाज? अरे तर रेंज नाही, बाहेर जा. हॅलो, आता येतोय का आवाज? बोल ना, काय म्हणते? हा का? कुठून बघते तू? अरे मी संगमनेरचीच आहे. हा का? संगमनेर मध्ये कुठं? अरे तिथं हॉस्टेल नाही. हा का? हॉस्टेलचं नाव सांग बरं. अमृतवाणी मध्ये. अमृतवाणी नाही, ते अमृतवाहिनी. हा तेच रे. बाकी काय म्हणते मग? काय बोलला दादा? बाकी काय म्हणते अजून? बाकी काहीच नाही, माझी फ्रेंड तुला लाईक करते. हा का? लाईक करते का? मला लाईक करते ती? हॅलो. अरे कॉमेंट पण करते. हा का? काय नाव आहे तिचं? तिचं नाव, हा तुला काय करायचंय तिचं नाव? मग तू तर म्हणली ना लाईक करते, मग असं कसं? पण तुला असेल ना जीव. नाही बा, मला तर नाही. खरं सांग. खरंच नाही ना. अरे नाहीये, सांग तिला नाहीये म्हणून. तिचा नंबर कशाला आहे? मग जीएफ नाहीये, मग नाहीये म्हणून तर म्हणतोय नाहीये. नंबर कशाला पाठवते? नको नको, एक काम कर, तूच बन आता. हा मग ना, बोल ना. हॅलो. ओ थांबा, उसरू राहिले. हॅलो. काय करते? काय फोन नाही केला, काय नाही? हा का?
लय बिझी राहते हो तुम्ही तर. तिला वेळ नसतो ना. हा का? काय म्हणते बाकी? मग कॉल करायला पाहिजे ना तू, मी नाही केला तर. मी केलेला पण तुला खूप काम असतात ना. हा हा ते पण आहे. आता इथं सगळ्या 2 लाख जणांना रिप्लाय वगैरे करावा लागतो. मग त्यांनाच रिप्लाय करत जाऊ, त्यांच्याशीच बोलत. अरे नाही नाही, तस काय नाही. मग कसं आहे? बाकी अजून ठीक. आयडीवरून लॉक का केलं? अरे ते मग एक तर मग आता पहिलं तर नव्हतं एवढं, पण आता अकाउंट मोठं आहे म्हणलं, भाऊकड पण आयडी राहते ना माझी, त्याच्यामुळे मग ते ब्लॉक करून ठेवलं होतं. नाही तो त्याने बघितलं किस्सा व्हायला बसलाय. मग काय वाटलं नाही तुला ब्लॉक केल्याच्या नंतर? वाटलं. काय वाटलं? तुला ब्लॉक करावं वाटलं. अरे मी तुला ऑलरेडी ब्लॉक केला असं, तुला ब्लॉक नाही करता येत राव. काय एडी राव तू. माझा राग? मग आता कसा शांत करता येईल तो राग? नाही माहिती? अवघडच आहे हो तुमचं. कॉंग्रॅच्युलेशन, तुझे 200K कंप्लीट झाले. थँक्यू. चालतंय. रिप्लाय दे. हा देईन. सगळ्याच्या मेसेजचा रिप्लाय देतोय. माझ्या पण दे. हा देतोय ना. तुझ्या याला पहिला द्यावं लागतोय. कशाला पाठवते? नको एक काम कर, तूच बन आता. हा मग. अरे तू ठेव फोन. कोण आहे रे भाऊ तू? बर तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला का मला एवढं सांग. मी प्रोफेशनल बोलेले. हा झाला ना. नमस्कार पोरापोरींनो, आदित्य डेरे. अरे भाऊ मी तर स्टुडिओ मध्ये आहे. तुझा कॉल आला आणि एक आतमध्ये हे नव्हतं. मी पण रेकॉर्डच करतोय बरं का तुझा कॉल. अरे काय बोलतो इथं सगळे पार म्हणले ना कोणत्या पोरीचा फोन आला. आणि मेन म्हणजे तुझा नंबर सेव्ह आहे. ते जाऊ दे, पण तुला पोरीच्यालाच व्यू आहे त्या माय नाव घेऊन येईन का नाही? पण बास का हो. ए गावाचं नाव काय म्हटलं तू? माझ्या गावाचं नाव जालना जिल्हा नजीक पांगरी. हा इथे दादा ते विचारित होते तेव्हा. मग झाला कसं वाटलं बोलून? प्रँक झाला का नाही सक्सेस? आलं का तुला? हा काय म्हणला? बोल ना. हॅलो.